झाडाचा न्याय त्याच्या पानांवरून नव्हे तर त्याच्या फळांवरून केला जातो. प्रत्येक फळ देणाऱ्या झाडाची निगा राखली जाते. काय आम्ही योग्य फळ देतो? उपासना, 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 प्रभुची करो उपासना, प्रभुची करो उपासना, 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 उपासना. सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, संपूर्ण जगभरात एक गोष्ट सर्व ठिकाणी समान दिसते आणि ती गोष्ट म्हणजे न्यायव्यवस्था. होय, न्याय होण्यासाठी त्याचे नियम, कायदे, लागणारा समय, त्यामध्ये होत असलेला राजकीय लोकांचा किंवा श्रीमंत लोकांचा हस्तक्षेप वेगवेगळा आणि कमी अधिक प्रमाणात असू शकतो. परंतु सर्वत्र न्यायव्यवस्था ही आहेच. प्रियांनो, ही झाली जगी गोष्ट. पण आपण कधी विचार केला आहे काय की देवाकडेही न्यायव्यवस्था आहे. देव देखील प्रत्येकाचा न्याय करणार आहे. कदाचित आपण विचार करीत असाल की देव न्याय करणार म्हणजे आम्ही अपराधी आहोत काय? आम्ही दोषी आहोत काय? प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपणास याच गोष्टींचे मार्गदर्शन मिळणार आहे. तर मग चला प्रियांनो, अधिक वेळ न दवडता आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही रोमकरास पत्र ह्याच्या 2 अध्यायाच्या 3 वचनांपासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा रोमकरास पत्र 2 अध्याय. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की मानवाला त्याचा न्याय एका मोठ्या शक्तीकडून होणार आहे ह्याची जाणीव आहे, ह्याचं ज्ञान आहे. येणारा न्याय हा प्रत्येकावर जे येशू ख्रिस्तापासून दूर आहेत, ज्यांनी त्याचा धिक्कार केला आहे, ज्यांना त्याची दहशत बसली आहे, त्यांच्यावर येणार आहे. पवित्र शास्त्र न्यायासंबंधी फार स्पष्टपणे सांगते. पॉल अथेन्स येथील लोकांना प्रेषितांची कृत्ये 17 अध्याय आणि 31 वचनात सांगतो, कारण त्याने निवडलेल्या एका माणसाच्या द्वारे तो अखिल जगाचा यथार्थ न्याय एका ठराविक दिवशी करणार आहे. त्या माणसाला मृतातून पुन्हा जिवंत करून त्याने त्याचा पुरावा सर्वांना दिला आहे. श्रोत्यानो, पौलाने ह्या ठिकाणी कारण सांगितले आहे. आपणास आठवत असेल की फेलिक्सला सांगत असताना त्याने धार्मिकतेविषयी, नियंत्रणाविषयी आणि येणाऱ्या न्यायासंबंधी सांगितले होते. आणि फेलिक्सला हे सर्व ऐकून भीती वाटली. खरे पाहता त्याला दुसरा उपदेश ऐकण्याची इच्छा नव्हती. देवाचा न्याय हा मनुष्याच्या न्यायाच्या विरोधात आहे. मनुष्याला सर्व सत्याची कल्पना नाही. मनुष्याचा न्याय पक्षपाती आणि काल्पनिक असतो. देवाच्या न्यायामध्ये सर्व काही खरे असते. त्याला मनुष्याच्या खऱ्या स्थितीचे ज्ञान असते. तो कसा आहे त्या आधारावरच तो मनुष्याचा न्याय करतो. परंतु मानवाला असं वाटतं की आम्ही वेगळ्या प्रकारचे लोक आहोत, आमचा बचाव होऊ शकतो. बऱ्याचशा लोकांचा असा विश्वास आहे की जे वाईट लोक ह्या जगात होऊन गेलेत फक्त त्यांचाच न्याय होईल. त्यांना असं वाटतं की आमचा मात्र बचाव होईल. देव मनुष्याचा न्याय तो देवाच्या दृष्टीने कसा आहे ह्या आधारावर करणार आहे. आपणाला देवाच्या समोर उभे राहण्याची इच्छा आहे काय? रोमकरास पत्र 2 अध्याय आणि 3 वचन पहा काय सांगतं. तर हे मानवा, अशा गोष्टी करणाऱ्यांना जो तू दोष लावतोस व स्वतः त्याच करीतोस, तो तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय? रॉबर्ट गॉवेट ह्यांनी जे मानवी नियमांचे उल्लंघन करतात अशा लोकांकरिता 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट की त्यांना असं वाटतं की त्यांचा अपराध शोधून काढला जाणार नाही. दुसरी गोष्ट, कदाचित कोर्टाच्या सर्व कायद्यातून त्यांची सुटका होईल. तिसरी गोष्ट, अटक झाल्यानंतर
कायद्याच्या योग्य नियमांप्रमाणे कदाचित त्यात कायद्याच्या पद्धतीला काहीतरी अडखळ येईल. चौथी गोष्ट, निर्णय लागल्यानंतर त्यांची सुटका होईल. ते तुरुंगातून सुटतील आणि सुरक्षित राहू शकतील. श्रोत्यांनो, ह्यातील एकही मार्ग की ज्याच्यामुळे सुटका होते तो आम्हाला स्वर्गीय न्यायाकरिता उपयोगी नाही. आमचे अपराध शोधण्यात येतील. आम्ही देवाच्या कायद्याच्या पलीकडे जाऊ शकणार नाही. त्यापासून सुटण्यासाठी कोणत्याच प्रकारे अडखळ येणार नाही. आमची तुरुंगातून सुटका कधीच होऊ शकणार नाही. इब्रिलोकासपत्र याचा लेखक इब्रिलोकासपत्र 2 अध्याय आणि 3 वचनात विचारतो, तर आपण एवढ्या मोठ्या तारणाकडे दुर्लक्ष केल्यास आपला कसा निभाव लागेल? ते सांगण्याचा आरंभ प्रभूकडून झाला असून ते ऐकणाऱ्यांनी त्याविषयी आपल्याला प्रमाण पटविले. आता पहा, रोमकरासपत्र 2 अध्याय आणि 4 वचन काय सांगतं? किंवा देवाची ममता तुला पश्चातापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करीतोस काय? आज आम्ही हे ओळखले पाहिजे की देवाचे चांगुलपण आम्हाला त्याच्या समोर आमच्या गुडघ्यांवर यायला लावते, परंतु ह्याऐवजी ते मनुष्याला देवापासून दूर नेते. दुष्ट लोकांची प्रगती पाहून दाऊद राजा देखील व्यथित झाला होता आणि त्याने आपल्या मनातील भावना स्तोत्रसंहिता 73 अध्याय 3, 5, 9 आणि 17 वचनांमध्ये प्रगट केल्यात. जर आपणाजवळ जुना करार आहे तर आपण अवश्य स्तोत्रसंहिता 73 अध्याय वाचा. श्रोत्यांनो, ह्या सर्वांचा न्याय होणार आहे. तशाच प्रकारे जर आपण हरवलेले आहात तर देवाची सेविका होण्याच्या नात्याने मी आपणाकडून सर्व काही काढून घेण्याचा प्रयत्न करीन असे समजू नका. जर आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही, जो ह्या जीवनात तुमची आशा आहे, तर एखाद्या संत्र्याप्रमाणे ह्या पृथ्वीला चोखा आणि त्यामधून जितके काही आत घेता येईल तितके घ्या, जितके काही पिता येईल तितके प्या, जितके पाप करता येईल तितके करा, कारण दुसऱ्या जीवनात काहीच राहणार नाही. चांगले होईल की येथे राहत असताना जितके घेता येईल तितके घ्यावे. जर ह्याच प्रकारे श्रोत्यांनो आपणाला राहायचे आहे तर खा, प्या आणि मजा करा. उद्या मरायचेच आहे, परंतु लक्षात ठेवा की परमेश्वर आपल्या प्रत्येक गोष्टीचा न्याय करणार आहे. 5वं वचन सांगतं की आपल्या हटवादीपणाने, पश्चातापहीन अंतकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रगटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरिता क्रोध साठवून ठेवतोस. श्रोत्यांनो, आपणाला तारणाऱ्याची आवश्यकता आहे आणि देवाचे चांगुलपण आपणाला तारणाऱ्याकडे घेऊन येते. जर आपले तारण झालेले नाही तर मला आपणाला हे सांगायचे आहे की देव आपल्याशी फार चांगल्या प्रकारे वागत आहे. देवाने आपणावर आशीर्वाद पाठवलेला आहे. ह्या जगात बरेच असे लोक आहेत, त्यांचा विचार करा की ज्यांना काहीच खायला मिळत नाही. अक्षरशः ते भुकेने मरत आहेत. आणि ह्या ठिकाणी आपण दुष्ट माणसाप्रमाणे स्वतःला चांगले समजून शिखरावर राहत आहात. आपणाला असं वाटतं काय की देव आपला न्याय करणार नाही? आपणाला असं वाटतं काय की आपली ह्याच्यातून सुटका होईल? श्रोत्यांनो, देवाचा सर्वात महान चांगुलपणा हा आम्हाला पश्चाताप करायला शिकवतो. 6व्या वचनात आम्हाला दुसरे महत्त्वाचे तत्त्व पाहायला मिळते. 6वं वचन सांगतं, तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल. तो प्रत्येक मनुष्याला त्याच्या कामाप्रमाणे बक्षीस देणार आहे. जर बक्षीस हे न्यायावर अवलंबून आहे तर तो न्याय काटेकोरपणे होईल. मनुष्याचे कार्य देवाच्या प्रकाशात येतील. कोणत्याही माणसाला स्वतःच्या मनामध्ये असं वाटत नाही की ह्या आधारावर त्याचा न्याय व्हावा. स्वतःचा न्याय व्हावा ही मानवाची मनापासूनची इच्छा नाही. कर्नेल्य हा माणूस आपल्याला माहीत आहे, तो चांगला माणूस होता, तरीही श्रोत्यांनो तो भटकलेला होता. 7वं वचन पहा काय सांगतं, म्हणजे जे कोणी धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळविण्याचा प्रयत्न करीतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच. हे लक्षात ठेवा, ह्या दुसऱ्या तत्वामध्ये जीवनाचा मार्ग हा विषय नाही, परंतु जीवनाचा मार्ग हा न्यायाचा आधार आहे. चांगले काम करणाऱ्यांचा न्याय त्यांच्या कामाप्रमाणे होईल. प्रकटीकरणाचे पुस्तक 20 अध्याय 12 वचन सांगतं, मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले.
त्यावेळी पुस्तके उघडली गेली. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले. ते जीवनाचे होते आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे ठरविण्यात आला आहे. जो मनुष्य सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी काम करू इच्छितो तर त्याला ते करू द्या. त्याच्या कृत्यांप्रमाणे त्याचा न्याय होईल. परंतु त्याला सतर्क करण्यात आले आहे की तो काहीच कमावणार नाही. प्रगटीकरणाचे पुस्तक 20 अध्याय आणि 15 वचन सांगतं, ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. श्रोत्यानो, ख्रिस्तावरील विश्वासामुळे की तोच आमचा तारणार आहे, आमचे नाव जीवनी पुस्तकामध्ये लिहिल्या जाते. सार्वकालिक जीवन हे चांगल्या कामाचे किंवा परिश्रमाबद्दलचे बक्षीस नाही, परंतु सार्वकालिक जीवन हे जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांचे बक्षीस आहे. आता न्यायाच्या 3ऱ्या तत्वाचा विचार करूया. 2 अध्याय आणि 11 वचन पहा काय सांगतं. कारण देवाजवळ पक्षपात नाही. जुन्या करारात सुद्धा हे महत्वाचे तत्व होते. अनुवादाचे पुस्तक 10 अध्याय आणि 17 वचन. कारण तुमचा देव परमेश्वर हा देवाधिदेव, प्रभूंचा प्रभू, महान पराक्रमी व भययोग्य देव असून तो कोणाचा पक्षपात करीत नाही किंवा लाज घेत नाही. शिमोन पेत्र ज्या वेळेस कर्नेलच्या घरी गेला तेव्हा पेत्राने हे ओळखले. प्रेषितांची कृत्ये 10 अध्याय आणि 34 वचनात, तेव्हा पेत्राने तोंड उघडले आणि म्हटले, देव पक्षपाती नाही. देव कोणाचा पक्षपात करीत नाही. सर्व मानवजात देवाच्या समोर सारखीच आहे. न्याय देवता जी आहे तिच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. ह्याचा अर्थ ती आंधळी असते असा नाही, परंतु ती व्यक्ती मखमली कपडे घालून आहे किंवा जुने कपडे घालून आहे हे तिला दिसू नये. तिच्यासमोर सर्व समान असावेत. चांगले कुटुंब, शिक्षण, पदवी, प्रतिष्ठता ह्यांचा तिच्यासमोर काहीच फरक नाही हे दर्शवण्याकरिता तिच्या डोळ्यांवर पट्टी असते. श्रोत्यानो, देवासमोर सुद्धा आमचे कुटुंब, आमचे शिक्षण, आमची पदवी, आमची प्रतिष्ठता ह्यांचा काहीच लाभ होणार नाही. देवासमोर फक्त एकाच गोष्टीचा उपयोग होणार आहे आणि ती म्हणजे तुमची तारण करणाऱ्याबरोबर ओळख झाली आहे किंवा नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे. रोमकरासपत्र 2 अध्याय आणि 12 वचन पहा काय सांगतं. रोमकरासपत्र 2 अध्याय 12 वचन. कारण ज्यांना नियमशास्त्र नाही अशा जितक्यांनी पाप केले तितके नियमशास्त्राव्यतिरिक्त नाश पावतील, आणि नियमशास्त्र असून जितक्यांनी पाप केले तितक्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार होईल. हे सुद्धा महत्त्वाचे तत्व आहे की ज्यामुळे देव आमचा न्याय करणार आहे. पुढील वचनात ते कसे स्पष्ट झाले आहे हे लक्षात घ्या. 13 वचन. कारण नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरविण्यात येतील. पुष्कदा मी असं ऐकते की अधर्मी लोक भटकलेले आहेत कारण त्यांनी ख्रिस्ताबद्दल ऐकले नाही आणि त्याचा तारणारा म्हणून स्वीकार केलेला नाही. ते भटकलेले आहेत कारण त्यांनी ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केलेला नाही. ते पापी आहेत. ही संपूर्ण मानवजातीची स्थिती आहे. मनुष्य हा त्याच्याकडे असलेल्या प्रकाशामुळे वाचत नाही, तर त्याच्या ठायी जो प्रकाश आहे त्याद्वारे त्याचा न्याय होतो. नियमशास्त्रातील वचनांना फक्त ऐकणारे परमेश्वरासमोर नीतिमान ठरणार नाहीत. पुष्कळ लोकांना असं वाटतं की त्यांनी जर पहाडी उपदेशाला दुजोरा दिला तर त्यांचा बचाव होईल. ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो, माझे तुझ्यावरी प्रेम
15वं वचन पहा काय सांगतं. म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला आहे असे दाखवितात. त्यांच्याबरोबर त्यांची सद्सद विवेक बुद्धीही त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकांविषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असे असतात. ह्या ठिकाणी 5वे तत्व सांगण्यात आलेले आहे. देव अधर्मी लोकांचा न्याय त्यांच्या सद्सद विवेक बुद्धीनुसार करू शकतो आणि करेल. काही लोकांना असं वाटतं अधर्मी लोकांना देवाचे प्रगटीकरण प्राप्त झाले नाही म्हणून त्यांची न्यायातून सुटका होणार. परंतु श्रोत्यांनो, खरी परिस्थिती अशी आहे की ते त्यांच्या जवळ असलेल्या प्रकाशाप्रमाणे चालत नाहीत. देव त्यांचा त्याच्या आधारे न्याय करेल. 16वं वचन, ज्या दिवशी देव माझ्या सुवार्तेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे माणसाच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील त्या दिवशी हे दिसून येईल. आज आमच्या चुकीच्या कल्पना आहेत की आम्ही चांगले लोक आहोत, त्यामुळे आमचे तारण होणार. परमेश्वर जे चांगले कार्य करणारे आहेत त्यांचा सुद्धा न्याय करणार आहे आणि तो त्यांचा न्याय येशू ख्रिस्तामध्ये करणार आहे. मत्ते शुभवर्तमान 5 अध्याय 27 आणि 28 वचनांमध्ये असं लिहिलेलं आहे की जर कोणा पुरुषाने एखाद्या स्त्रीकडे वासनेने पाहिले तरी त्याच्यावर आरोप ठेवण्यात येणार आहे. श्रोत्यानो, मानवी हृदयाचे गुपे सांगणारे हे एक उदाहरण आहे. आपल्याला वाटतं का की आपल्या हृदयातील गुप्त गोष्टी उघडकीस याव्यात? ज्या चांगल्या गोष्टी आपण बोललात त्या नाहीत, तर आपल्या मनात येणारे लहान सहान विचार, वाईट गोष्टी, वाईट दृश्य, खरे पाहता आम्ही बचावाकरिता अशा स्थितीत येशू ख्रिस्ताकडे पळून जायला हवे. आम्ही येशूच्याद्वारे तारण प्राप्त करून घेऊ शकतो. परमेश्वर धार्मिक लोकांचा न्याय करणार आहे आणि प्रामुख्याने यहुदी लोकांचा विशेष करून न्याय करण्यात येणार आहे, कारण त्यांची धार्मिकता देवाद्वारे देण्यात आलेली होती. 17 आणि 18 वचने पहा. आता जर तू स्वतःला यहुदी म्हणवित आहेस आणि नियमशास्त्राचा आधार घेतोस व देवाविषयी अभिमान बाळगितोस, तुला त्याची इच्छा कळते आणि नियमशास्त्रातले शिक्षण मिळाल्यामुळे जे सर्वोत्तम ते तू पसंत करीतोस. माणसाकरिता धर्म आता कुबड्यांप्रमाणे नाही, त्यामुळे तो स्वयंपूर्ण आणि गर्विष्ठ झाला. प्रकाशामुळे जबाबदारी वाढली, त्याच्या परिणामामुळे मोठा दोष त्याच्यावर आला. यहुदी लोकांना विदेशांपेक्षा 10 फायदे झालेले आहेत, ज्यांना ह्या वचनात लिहिण्यात आले आहे. पहिल्या 5 मध्ये तो काय होता हे सांगण्यात आले आहे. पहिली गोष्ट की त्यांना यहुदी नाव देण्यात आले. दुसरी गोष्ट, त्यांना नियमशास्त्राचा आधार मिळाला. तिसरी गोष्ट, ते देवाविषयी अभिमान बाळगणारे होते. चौथी गोष्ट, परमेश्वराची इच्छा माहीत असणारे आहेत. 5वी गोष्ट, नियमशास्त्राचे शिक्षण मिळाल्यामुळे सर्वोत्तम पसंत करणारे आहेत. 19 आणि 20 वचने वाचूया. आणि नियमशास्त्रात आपल्याला ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप उपलब्ध झाले आहे, म्हणून आपण आंधळ्यांचे वाटाडी, अंधारात असलेल्यांचा प्रकाश, अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक, बाळकांचे गुरु आहोत अशी तुझी खात्री झाली आहे. यहुद्यांकरिता जे शेवटचे 5 फायदे आहेत ते त्यांनी काय केले ह्यावरून आहेत. पहिली गोष्ट, जे आंधळे आहेत त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांचे मन वळवणे. दुसरी गोष्ट, जे अंधारात आहेत त्यांना प्रकाश देण्यासाठी. तिसरी गोष्ट, जे अविचारी आहेत किंवा अपरिपक्व आहेत त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याकरिता, त्यांना सुधरविण्याकरिता त्यांना प्रसंग मिळालेला आहे. चौथी गोष्ट, बालकांचा शिक्षक किंवा धर्मांतर झालेल्या लोकांना योग्य मार्गदर्शन करणारे शिक्षक ते ठरले आहेत. 5वी गोष्ट, नियमशास्त्रात सत्याचे व ज्ञानाचे स्वरूप उपलब्ध झालेले असे हे लोक आहेत. 21 आणि 22 वचने पहा पुढे काय सांगतात. तर मग दुसऱ्याला शिकविणारा तू स्वतःला शिकवित नाहीस काय? चोरी करू नये अशी घोषणा करणारा तू स्वतःच चोरी करीतोस काय? व्यभिचार करू नये असे सांगणारा तू स्वतःच व्यभिचार करीतोस काय? मूर्तीचा विटाळ मांडणारा तू स्वतःच देवळे लुटतोस काय? पॉल ह्या ठिकाणी 3 प्रकारची सर्वसाधारण पापे दर्शवित आहे. पहिले पाप अनिती, दुसऱ्यांविरुद्ध केलेले पाप. दुसरे विषयासक्ती, स्वतः विरुद्ध केलेले पाप. मूर्तीपूजा, देवाविरुद्ध केलेले पाप. तो म्हणतो की तू स्वतःला शिकवित नाहीस काय? दुसऱ्या शब्दात, तुम्ही जे बोलता किंवा शिकविता काय त्याप्रमाणे आचरण करता? श्रोत्यानो, आमच्यापैकी अनेकांचे प्रवचन
हे आमच्या जीवनापेक्षा कितीतरी चांगले असते. तो म्हणतो की तुम्ही स्वतः चोरी करता काय किंवा देवळांना लुटता काय? ज्यावेळेस यहुदी हे बॅबिलॉनमध्ये दासत्वात होते त्यावेळेस त्यांनी सर्व सोने चोरून नेले. माझ्या वैयक्तिक मतानुसार मी असे सांगते की त्यांनी त्यानंतर मूर्तीपूजा केलेली नाही. असे असले तरी त्यांना त्या मालाची विक्री करताना काहीच वाटले नाही. अशा प्रकारे त्या अधर्मी लोकांनी मंदिरातून चोरून आणलेल्या वस्तू विकल्या. आज अनेक लोक अशा प्रकारे पैसा कमवित आहेत. आता पौलाने सांगितलेल्या 3 पापांविषयी तो उल्लेख करतो. तो म्हणतो अनिती, दुसरे पाप विषयासक्ती, तिसरे पाप मूर्तीपूजा. ह्याच गोष्टी त्याने उलट करून पहिल्या प्रकरणात सांगितलेल्या आहेत. मूर्तीपूजा यहुदी लोकांच्या पापाचा भयंकर कळस होता. ते त्यापेक्षा अधिक नीच स्थितीच जाऊ शकत नव्हते. मला आश्चर्य वाटतं श्रोत्यानो की तुम्ही आणि मी येशूची विटंबना करणारे आहोत. आता तो जे अति आवश्यक त्या संबंधाने 25व्या वचनात सांगत आहे. कारण जर तू नियमशास्त्राप्रमाणे वागत असलास तर सुन्नतेचा उपयोग आहे खरा, परंतु जर तू नियमशास्त्राचे उल्लंघन करणारा असलास तर तुझी सुन्नता झालेली असूनही ती न झाल्यासारखीच आहे. सुन्नता ही मोशेच्या पद्धतीची खूण होती आणि तेच सर्व काही होते. चांगले विधी व संस्कार ह्यावर योग्यता अवलंबून नव्हती. त्या व्यक्तीने मोशेच्या नियमावर विश्वास केला आहे किंवा नाही हे त्या खुणेद्वारे ओळखल्या जात असे. ज्यांनी त्याचे उल्लंघन केले त्यांनी सुन्नतेच्या पवित्र विधीचा अपमान केला. जे पवित्र होते ते अपवित्र झाले. हाच विचार आपल्या मंडळीतील विधीसंबंधात आपण लागू करू शकतो. 26वं वचन, तर मग सुन्नता न झालेल्या माणसाने नियमशास्त्रातील नियम पाळले तर त्याचे सुन्नता न होणे ही सुन्नता असे गणण्यात येणार नाही काय? समजा पत्नीची लग्नाची अंगठी हरवली तर त्याचा अर्थ असा होत नाही की ती त्याच्यानंतर पुन्हा कुमारिका होते. लग्नातील अंगठीपेक्षाही लग्न कितीतरी महान आहे. अंगठी तर फक्त लग्नाची एक खूण आहे. 27 आणि 28 वचने, आणि तुला शास्त्रलेख असूनही व तुझी सुन्नता होऊनही जो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करणार आहेस त्या तुझा न्याय जो शारीरिक सुन्नता न झालेल्यापैकी असून नियमशास्त्र पाळितो तो करेल. कारण जो बाह्यातकारी यहुदी तो यहुदी नव्हे आणि देहाची बाह्यातकारी सुन्नता ही सुन्नता नव्हे. ह्या ठिकाणी पौलाला असे सांगायचे आहे की सुन्नता कशाचे तरी द्योतक आहे. 29 वचन, परंतु जो अंतरी यहुदी तो यहुदी होय आणि लेखाप्रमाणे व्हायची ती सुन्नता नव्हे तर आध्यात्मिक दृष्ट्या जी अंतकरणाची व्हायची ती सुन्नता होय. अशाची प्रशंसा माणसाकडून नव्हे तर देवाकडून होते. श्रोत्यानो, मोशेच्या नियमशास्त्रात आम्ही अगोदरच पाहिले आहे की सुन्नता हृदयाची व्हायला हवी. अनुवादाचे पुस्तक 10वा अध्याय आणि 16वं वचन सांगतं, म्हणून तुम्ही आपल्या अंतकरणाची सुन्नता करा आणि ह्यापुढे ताठ मानेचे राहू नका. आता आपण 3ऱ्या अध्यायाकडे वळूया. 3ऱ्या अध्यायाचा जो उद्देश आहे तो आहे संपूर्ण मानवजात दोषी आणि रोगी आहे. देव पाप्यांना नीतिमत्व देतो. 3रा अध्याय 1 ते 3 वचने वाचूया. तर मग यहुदी असण्यात फायदा तो काय, अथवा सुन्नतेपासून झालेला लाभ तो कोणता? सर्व बाबतीत पुष्कळच आहे. प्रथम हे की देवाची वचने त्यांना सोपून दिली होती. कित्येकांनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाची विश्वासपात्रता व्यर्थ करेल काय? श्रोत्यांनो, फायदा म्हणजे पुरून उरलेले किंवा अधिक प्रमाणात असलेले. आणि वरील प्रश्नाचा संदर्भ येथे देवाने यहुद्यांशी केलेल्या विशिष्ट कराराशी आहे, ज्याचे बाह्य चिन्ह सुन्नता होय. वरवर पाहता असा धोका दिसतो की जणू देवाने योजलेल्या ह्या तारतम्याला, सुन्नतेच्या भेदाला प्रेषित पौल येथे खोडून टाकत आहे. पुढच्या कार्यक्रमात ह्या वचनांवर आपण अधिक विचार करूया. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आम्ही पाहिले की पौलाने अतिशय महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. प्रत्येक जण दोषी आहे. देव प्रत्येकाचा न्याय त्यांच्या स्थितीवर अवलंबून नव्हे तर त्यांच्या कृतींवर आधारित करेल. तारण म्हणजेच सुटका ही देवाची कृपा आणि आमचा विश्वास यावर अवलंबून आहे. प्रियांनो,
आज आपण विचार करू की आमचे आचरण कसे आहे. पौलाने सांगितले आहे की परराष्ट्रीयांना तारणाची आवश्यकता आहे आणि म्हणून तारण देणाऱ्या ख्रिस्ताची आणि आमची ओळख झाली आहे काय? प्रियांनो, ख्रिस्ताशी ओळख आमचा न्याय सोपा करणार आहे. काय आपली तयारी आहे काय? आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, जो तू न्यायी आहेस, जो तू विश्वसनीय आहेस, होय प्रभूजी, आम्ही तुला धन्यवाद देतो बापा की तुझी आणि आमची ओळख झालेली आहे. आणि या ओळखीच्या द्वारे प्रभूजी तू आम्हाला मार्गदर्शन करीत आहेस. तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस की तू न्याय करणारा आमचा न्यायाधीश आहेस. आणि म्हणून आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही योग्य रीतीनं चालावं, वागावं, बोलावं. आमची प्रत्येक कृती प्रभूजी तुला आवडणारी असावी. होय प्रभूजी, आम्ही पाहतो की प्रत्येक गोष्टींचा न्याय होणार आहे. प्रभूजी, आम्ही पाहतो की जगामध्ये देखील न्याय व्यवस्था आहे, परंतु बापा याही पेक्षा अधिक उच्च स्तरीय अशी तुझी न्याय व्यवस्था आहे. आणि म्हणून प्रभू परमेश्वर देवप्पा, आम्ही तुझ्या अधिपत्याखाली आहोत हे जाणून प्रभूजी आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. विश्वास ठेवा आणि देवाचे गौरव पहा. प्रभू आपणाबरोबर सदैव असो.